गाव कसा असावा तर खेवाऱ्यासारखा असावा, इतकी इतकी निर्मळ लोक आहेत. मला इतकं भारी वाटलं. तुम्ही फार फार उत्साही आहात, तुम्ही फारच निर्मळ आहात, तुम्ही फारच साधी माणसं आहात आणि तुमच्यातलं साधेपणच तुम्हाला जिंकवणार आहे. माणसानं साधा असावं, खूप साधा असावं आणि तुम्ही तसेच आहात, जसे प्रत्येकाला आवडाल. इथली जी मुलं आता परफॉर्म करत होती ती पण इतकं गोड परफॉर्म करून गेली, आम्हाला खूप भारी वाटलं. कुठे गेली ती पोरं सगळी? मस्त, तुम्ही खूप भारी गेलं, तुम्ही खूपच भारी गेलं. वाजवणारे गाणारी सगळी मुलं तुम्ही. आणि ना काय असतं ना, लहान मुलं त्यांचं कुटुंब दिसत असतं आणि या गावातली सगळी लहान मुलं इथे बसली होती आणि त्यांच्यात अख्खं गाव दिसलं. इतका एकसंध परफॉर्मन्स होता, इतकं सिंक्रोनाइज, इतकं एकोप्याने सादर करत होते. त्याच्यातनं गावातला एकोपा सुद्धा दिसतो. तर इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी या गावात आहेत ना खेवारीमध्ये. मी याआधी मुरबाडमध्ये आलो होतो स्टार गेझिंग करण्यासाठी. ॲस्ट्रो कॅम्पिंग असतं, तारे बघणं. शहरात बघणं होत नाही, इतकं प्रदूषण झालेलं आहे, तारे दिसत नाहीत, इतकं लाईट पोल्युशन असतं, इतकं इतर प्रदूषण असतं. तर तिथे तारे बघण्यासाठी आलो होतो. तेव्हा मला असं वाटलं होतं मुरबाडमध्ये फक्त आकाश स्वच्छ आहे, इथली माणसं सुद्धा मनाने स्वच्छ आहे, ते आज कळलं. थँक्यू आम्हाला इथे बोलावलं. आणि लक्षात ठेवा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आपल्याला जिंकायचंच आहे. खेवारे गावात बक्षीस आणायचंच आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर आमच्या गावाला तुम्ही अगदी झटक्यात मोठं केलं आपल्या शब्दांनी. खऱ्या अर्थानं आपलं अंतकरण शुद्ध आहे म्हणून आपल्याला इथे प्रत्येक जण शुद्ध अंतकरणाचा दिसला. धन्यवाद. यानंतर आदरणीय उल्हासभाऊ बांगर, माजी जिल्हा